नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2025 मध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता. भारताने या हल्ल्याचं चोख उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर राबवून. परंतु त्याच्या आधी भारताने पाकिस्तानवर एक कारवाई केली होती आणि ही कारवाई बिनतोड होती. या कारवाईचे चटके आजही पाकिस्तानला बसतायत. पाकिस्तान पाण्यावाचून तडफडतोय. भारताने सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यात टाकला होता. पाकिस्तानने या कारवाईच्या विरोधात जागतिक मंचावर दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. भारत आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चीनला शरण गेलेला आहे आणि चीनने पाकिस्तानच्या वतीने भारताला धमकी दिलेली आहे. जर भारताने पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा भारताचं पाणी रोखू. तिबेटमध्ये सिंधू आणि सतलज या दोन महत्वाच्या नद्या उगम पावतात आणि चीनने आता धमकी दिलेली आहे की या नद्यांचं पाणी आम्ही रोखू. चीन खरोखरच त्यांची धमकी पूर्ण करू शकतो का? भारताचं पाणी रोखू शकतो का? याच विषयावर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चायना इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन ही चायनीज थिंक टँक आहे आणि या थिंक टँकचे जे तज्ज्ञ आहेत हू शिशेंग यांनी भारताला इशारा दिलेला आहे. भारत हा जर अप्पर रिपेरियन देश म्हणून पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर चायना हा अप्पर रिपेरियन देश म्हणून भारताचं पाणी रोखेल. तिबेटमधून सतलज आणि सिंधू या दोन नद्या उगम पावतात आणि या नद्यांचं पाणी आम्ही रोखू जर भारताने पाकिस्तानला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर. चायना इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन ही थिंक टँक आहे आणि त्याची एक शाखा आहे चायना इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीज. हू शिशेंग हे या संस्थेचे संचालक आहेत. चीनमध्ये जेवढे थिंक टँक आहेत ते सगळ्या सरकारी थिंक टँक आहेत. त्याच्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत ते सुद्धा सरकारी असतात आणि चायनाची जी गुप्तहेर यंत्रणा आहे मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीज, या स्टेट सिक्युरिटीशी या सगळ्या थिंक टँकचा संबंध असतो. त्याच्यामुळे या थिंक टँकने जे मत व्यक्त केलेलं आहे ते चीननेच व्यक्त केलेले मत आहे असं आपण समजू शकतो. हे हू शिशेंग असं म्हणतात की पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा भारताला कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीये. भारत पाकिस्तानवर अन्याय करतोय. या दोन देशांमध्ये जो सिंधू जलवाटप करार आहे तो पुनर्प्रस्थापित करावा आणि या करारामध्ये चीनचा सुद्धा सहभाग घ्यावा, चीनला सुद्धा सहभागी करून घ्यावं. कारण हे जे नद्यांचं जलवाटप आहे त्याचा चीनशी सुद्धा संबंध आहे. याच्यामध्ये चीनी मतांचा सुद्धा विचार झाला पाहिजे असं हू शिशेंग यांनी सुचवलेलं आहे. चीन हा जगातला एकमेव देश असावा ज्या देशाचे त्याच्या प्रत्येक शेजारी देशाबरोबर काही ना काहीतरी खटले आहेत आणि हे खटले नदीच्या पाणी वाटपाच्या संदर्भात सुद्धा आहेत. तिबेटमधून ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते. तिबेटमधून ती भारतात येते, भारतातून बांगलादेश पर्यंत प्रवाहित होते. या नदीचं पाणी जिथे शक्य असेल तिथे अडवण्याचा चीन प्रयत्न करतोय. चीनमध्ये या नदीला यार्लुंग सांगपो या नावाने ओळखलं जातं. मेडॉग येथे चीन या नदीवर सगळ्यात मोठं धरण बांधण्याचा प्रयत्न करतोय. मेकॉंग या नदीचा उगम चीनमध्ये होतो आणि चीनसह ती 6 देशांमध्ये प्रवाहित होते. याच्यामध्ये लाओस, कंबोडिया, थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार या देशांचा समावेश आहे. चीनने या नदीवर 11 धरणं बांधलेली आहेत आणि धरणं बांधताना चीनने कोणत्याही देशाबरोबर चर्चा केली नाही तर कोणत्याही देशाबरोबर जलवाटप करार केला. पाण्याचा सर्वाधिक वापर चीनमध्ये व्हावा हा चीनचा आग्रह आहे आणि त्यासाठी चीनचा सगळा आटापिटा सुरू असतो. 2019-20 मध्ये आग्नेय आशियामध्ये भीषण दुष्काळ पडला होता आणि त्या काळामध्ये मेकॉंग नदीच्या पाण्याचा एक थेंब सुद्धा चीनने या लोअर ट्रिपेरियन देशांना सोडला नव्हता. म्हणजे हे जे 5 देश आणि हे 5 देश पाण्यापासून अक्षरशः तडफडत होते. अमेरिकी सॅटेलाइटने हे सगळं चित्रण केलं आणि त्याच्यामुळे जगाला ही सगळी माहिती मिळाली. चीन पाण्याच्या आधारावर या देशांना अक्षरशः नाचवतोय. इली नदी आणि इर्तिश नदी या दोन्ही नद्यांचा उगम चीनमध्ये आहे. चीनमध्ये उगम पावल्यानंतर या नद्या कझाकस्तानमध्ये जातात. इली नदीचं पाणी अडवल्यामुळे कझाकस्तानमध्ये बाळखश नावाचं एक सरोवर आहे ते पूर्णपणे आटण्याचा आणि सुकण्याचा धोका निर्माण झालेला आहे. इर्तिश नदी चीनमधून कझाकस्तानमध्ये जाते, तिथून रशियामध्ये जाते. या नदीचं पाणी सुद्धा अडवण्याचा चीनचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. म्हणजे चीनचा कारभार कशा प्रकारे चाललाय लक्षात घ्या. स्वतः जे करत नाही ते भारताने करावं हा चीनचा आग्रह आहे. बरं, ज्या देशांशी चीनचे पंगे आहेत, व्हिएतनाम असो, लाओस असो, कंबोडिया असो, म्यानमार असो किंवा कझाकस्तान, हे जे सगळे देश आहेत त्याच्यापैकी एकही देश चीनचा शत्रू देश नाहीये. यापैकी एकही देश चीनमध्ये दहशतवादी कारवाया करत नाही, चीनच्या कुरापती काढत नाही, चीनला त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा चीनच्या प्रगतीमध्ये रोडे अटकवण्याचं काम करत नाही. तरी सुद्धा चीन या देशांना पाण्यासाठी तडफडवतो. परंतु चीनची अशी अपेक्षा आहे की जो पाकिस्तान सतत भारताच्या कुरापती काढत असतो, भारताच्या वाईटावर उठलेला असतो, त्या पाकिस्तानची भारताने जलवाटप करार करावा आणि पाकिस्तानला सतत पाणी पुरवत राहावं. आता वळूया चीनच्या त्या दाव्याकडे जिथे चीन असं म्हणतोय की आम्ही सतलजचं आणि सिंधूचं पाणी रोखू. हे चीनला शक्य नाहीये. कारण सतलज आणि सिंधूचा उगम जरी तिबेटमध्ये असला तरी तिबेटमध्ये त्यांचा प्रवाह अत्यंत
छोटा असतो. जसं गंगोत्रीचा प्रवाह सुरुवातीला अत्यंत छोटा असतो आणि नंतर गंगा नदी अत्यंत महाकाय रूप धारण करते. ही महाकाय रूप धारण अशासाठी करते कारण त्याच्यामध्ये हिमनद्यांचं पाणी मिसळतं, त्याच्यामध्ये स्थानिक नद्यांचं पाणी येतं, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी येतं आणि त्याच्यानंतर तो जो प्रवाह असतो त्याचा मोठा विस्तार होतो. सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्रा या तिन्ही नद्या ज्या तिबेटमधून उगम पावतात आणि त्याच्यानंतर भारतामध्ये येतात, त्याच्यामध्ये जे 90% पाणी आहे ते स्थानिक उपनद्यांचं पाणी आहे, ते पावसाचं पाणी आहे, ते वितळलेल्या हिमनगांचं पाणी आहे. चीन एक गोष्ट मात्र करू शकतो. चीन मोठ्या प्रमाणात पाणी अडवून एकाच वेळी ते सोडून देणं, सूचना न देता ते सोडून देणं, असा चावटपणा करू शकतो ज्याच्यामुळे भारताला फार तर त्रास होईल. परंतु भारताला चीनची मानसिकता माहिती असल्यामुळे भारताने आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठी धरणं बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि याचा परिणाम असा होतो की चीनने जर मोठ्या प्रमाणात वरून पाणी सोडलं तर ते साठवण्याची क्षमता आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे फार मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊन भारताचं नुकसान होईल. असं काही होण्याची शक्यता नाहीये. आणि त्यातल्या त्यात समजा चीनने असा प्रयत्न केला की सतलज आणि सिंधूचं पाणी अडवायचं आहे आणि ते रोखायचं आहे, भारताला त्रास द्यायचा आहे, तर त्याचा कदाचित भारताला त्रास होईल, परंतु त्याचा जास्त त्रास पाकिस्तानला होईल. कारण भारताने पाणी अडवल्यामुळे जर पाकिस्तान इतका चिंतित झालेला आहे तर आधी चीन पाणी अडवणार, नंतर भारत पाणी अडवणार, मग पाकिस्तानच्या वाट्याला काय येणार. त्यामुळे चीन या बाबतीमध्ये पाकिस्तानची मदत करण्याची शक्यता खूपच कमी आहे. चीन फार तर पाकिस्तानला अधिक खड्ड्यात टाकू शकतो. चीनी थिंक टँकने जे काही मत व्यक्त केलं ते अदखलपात्र होतं, परंतु भारताने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे. त्यांनी असं सांगितलंय की जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवाद सुरू आहे तोपर्यंत भारताने सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यात टाकलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे भारताने स्पष्ट केलं. भारतावर याच्यापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय दबाव आला होता, परंतु भारताने कोणाचंही ऐकलं नाही. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या विरोधात निर्णय दिला होता. भारताने तो निर्णय केराच्या टोपलीमध्ये टाकून दिला आणि असं स्पष्ट केलं की हेगच्या न्यायालयाला या प्रकरणामध्ये न्यायदान करण्याचा कोणता अधिकारच नाहीये, त्यांच्या कक्षेतच हा विषय येत नाहीये. त्यामुळे भारताने अत्यंत ठाम भूमिका घेतलेली आहे. भारत कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आणि जर चीन भारताला थेट विचारायला आला की तुम्ही पाकिस्तान सोबत असं का वागताय, तर भारत चीनला 100 प्रश्न विचारू शकतो. तुम्ही व्हिएतनाम बरोबर, लाओस, कंबोडिया, म्यानमार बरोबर असं का वागताय, तुम्ही कझाकिस्तान बरोबर असं का वागताय, तुम्ही रशिया बरोबर असं का वागताय, असे 100 प्रश्न भारत उपस्थित करू शकतो. त्यामुळे चीन या भानगडीतच पडणार नाही. चीन कधी भारताला थेट प्रश्न विचारणार नाही. त्याच्यामुळे चीनने थिंक टँक पुढे केलेली आहे. थिंक टँकच्या माध्यमातून चीन आपलं घोडं दामटण्याचा प्रयत्न करतोय. भारताला या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडणार नाहीये. एक गोष्ट मात्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेली आहे की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं, परंतु त्यापेक्षा कैक पटीने अधिक परिणाम सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यात टाकण्याचा झालेला आहे. पाकिस्तानच्या हा बाण अत्यंत वर्मी लागलेला आहे. पाकिस्तान जबरदस्त तडफड करतोय आणि पाकिस्तान हर प्रकारे प्रयत्न करतोय. आधी पाकिस्तानने भारताला धमक्या देण्याचा प्रयत्न केला. तुम हमारा पानी रोकोगे तो हम तुम्हारी सांस रोकेंगे, हात तोड देंगे, सिंधू दरिया खून से लाल हो जाएगा, वगैरे 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 बऱ्याच प्रकारच्या धमक्या पाकिस्तानने देऊन बघितल्या. कोणत्याही धमकीची भारताने दखल घेतली नाहीये. भारतावर त्याचा काडीचा सुद्धा परिणाम झालेला नाहीये. त्याच्यानंतर पाकिस्तानने हर प्रकारे प्रयत्न केले भारतावर दबाव आणण्याचे. आता चीनचे पाय पकडणं हा पाकिस्तानच्या दृष्टीने अखेरचा प्रयत्न आहे आणि तो सुद्धा फोल ठरताना दिसतोय. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची अजिबात मानसिकता नाहीये. म्हणूनच पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या मोहऱ्यांना रसद पुरवण्याचं काम चीनकडून होत असतं आणि भविष्यात सुद्धा चीन तेच करणार आहे. गलवानमध्ये चीनने भारताची चाचपणी केली होती, परंतु गलवानमध्ये भारताने चीनला ते उत्तर दिलं, ज्याच्यामुळे आजही स्वप्नात चीनचा थरकाप होत असेल. चीन स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही भारताशी थेट युद्ध करण्याचा आणि पाकिस्तानसाठी तर युद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त पाकिस्तानला बरं वाटावं म्हणून चीन भारताला धमकावतोय, कारण भारताने गेल्या 10 वर्षामध्ये इतकी जबरदस्त तयारी केलेली आहे की भारताला अंगावर घेण्याचा प्रयत्न चीनकडून अजिबात होणार नाहीये. त्यामुळे होंग शिशेंग यांच्यासारखे तज्ज्ञ कितीही बोंबलत राहिले, बडबडत राहिले तरी सतलज आणि सिंधू नदीचं जे पाणी भारतामध्ये प्रवाहित होतं ते रोखण्याची हिंमत चीनमध्ये नाहीये. आणि जर यदा कदाचित चीनने अशा प्रकारचं धाडस केलं तर भारताकडून चीनला मुंहतोड उत्तर मिळेल, जे चीनला आजच्या घडीला परवडणारं नाहीये. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.